स्वतः स्वतःचा अभ्यास केला, ऑब्झर्वेशन. पुस्तकं मी वाचायला फार नाही गेले, मला पुस्तकी ज्ञान नको हवं होतं. मी रिअल लाईफ लोकांना जाऊन भेटले, जे आत्ता सध्या पोलीस खात्यात काम करतायत. माझ्या फॅमिलीत पण असे काही आहेत. मी त्यांना जाऊन विचारले की असंच गमतीत की ऐका ना, तुमच्या आयुष्यातली अशी स्ट्रेंज केस किंवा सगळ्यात कठीण केस. नांगरे पाटलांना भेटले? नाही नाही, आमच्या घरात म्हणजे माझ्या सासरी त्यांचे आमचे काका पोलीस खात्यात आहेत आणि अशा अनेक जणांना भेटले मी. सो त्यांना भेटून त्यांची एक मेंटॅलिटी जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला की कसे असतात ते किती न्यूट्रल असतील ना जेव्हा कुठली केस त्यांच्याकडे येत असेल. मुळात आपण चित्रपटात बघतो, चित्रपट म्हणा किंवा सीआयडी म्हणा किंवा क्राईम पेट्रोल, आपल्याला दिसतं पोलीस एका वेळेस एकच केस सॉल्व्ह करतात, ती केस सुरू होते आणि ती संपते. पण ऍक्च्युअल लाईफ मध्ये किती केसेस असतील जे एकाच वेळेस ते काम करत असतील. त्यांना कसं लक्षात राहत असेल की हा पुरावा त्या केसचा आहे आणि हा पुरावा ह्या केसचा आहे. इमॅजिन करा त्यांच्या डोक्यात काय काय चालत असतं. बरं, हे सगळं ते घरचं सगळं काम आणि जो काही त्रास आहे ते मागे सोडून येऊन ड्युटी करतात. सो मी नेहमीच पोलिसांच्या फेवरमध्ये बोलत राहील. अगदीच हातावर मोजण्या इतके मे बी कल्प्रिट असतील, पण बाकीची संपूर्ण जे आपलं पोलीस खातं आहे, ज्या पद्धतीने आपलं संरक्षण करतायत ना, मला कमालीचा आदर आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे मी रिअल लाईफ लोकांना जाऊन भेटले. मी अशा महिलांना भेटले ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत आज. मी जाणून घेतलं की तुम्ही कसं करत असाल, कारण महिलेसाठी थोडं डिफिकल्ट आहे डिफेन्स मध्ये काम करणं. सो येस, ते केलं आणि ऑफकोर्स हा युनिफॉर्म परिधान करायचा म्हणून व्यायामावर थोडं जास्त भर दिला. मी नेहमीच व्यायामावर भर देते, बट यावेळेस थोडे चेंजेस केले. आणि मेन इज थॉट्स चेंज केले मी माझे, की ते कधीच सॉफ्ट राहूच शकत नाहीत पोलीस. त्यांच्यासाठी सगळेच संशयित आहेत, सगळ्यांना त्याच नजरेतून बघणं असतं. सो तसं मी अभ्यास केला थोडा. आणि येस, सालबर्डी या नावाबद्दल अनेक लोकांना कन्फ्युजन आहे. तर सो सालबर्डी एका गावाचं नाव आहे. जसं ह्यांनी सांगितलं की चांदा गावात ती घटना घडली, तसं महाराष्ट्रात पण एक गाव आहे सालबर्डी नावाचं, पण आम्ही ते फक्त नावाचा रेफरन्स घेतलाय. तर चित्रपटात जी कथा घडते ती सालबर्डी गावात घडते, पण चित्रपटाचं नाव सालबर्डी आहे, त्यामुळे वेगळा काही त्याचा अर्थ असा नाही. सर, ऍक्च्युली अनेक वर्ष वाट पाहिली मी या सिनेमाची. तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येकाला असे रोल करायचे, मला नाही वाटत. माझ्याही नशिबात अशा मैत्रिणी आल्यात ज्यांनी नेहमी रोमॅन्टिक सिनेमाला जास्त प्राधान्य दिलंय. इवन लपाछपी हा माझा सिनेमा आला होता तेव्हा मी फार लहान होते वयाने, आणि त्यावेळेस जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा माझ्या दिग्दर्शकाने मला सांगितलं की ऑलरेडी मी त्यावेळेस त्याच्या स्टार होते, त्यांना विचारलं होतं त्या सिनेमासाठी फक्त गरोदर महिलेची भूमिका नाही करायची म्हणून काही जणांनी लपाछपी नाकारला होता. पण त्यावेळेस मी ते नाही पाहिलं की ती गरोदर आहे, ती मोठी दिसेल वयाने. मी ती स्क्रिप्ट पाहिली, मी त्या दिग्दर्शकाचं विजन पाहिलं, आणि अत्यंत छोटी फिल्म होती ती. प्रोड्युसरचं काहीही बजेट नव्हतं. तुम्ही कदाचित त्यावेळेचे माझे पैसे ऐकले किती घेतले तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, म्हणजे मी पैशालाही महत्व दिलं नाही. पण त्याच सिनेमाने पुढे जाऊन जे कमवलं ते आतापर्यंत लोक लपाछपीसाठी ओळखतात मला. सो हा, मी अशा पाहिल्यात अभिनेत्री ज्या मे बी खूप लवकर काय रोमॅन्टिक सिनेमाला जास्त प्राधान्य देतात. मला असं वाटतं कदाचित ते करणं इझी आहे, सेटवर जाऊन रोमॅन्टिक एखादी भूमिका करणं. पण अशा पठडीतली जर भूमिका असेल तर मुळात फार अभ्यास लागतो, आणि मला करायची होती सर. मी लपाछपी नंतरच ठरवलेलं की मी एका पठडीतले सिनेमे नाही करणार, मी प्रत्येक वेळेस वेगवेगळी भूमिका करणार. आणि मला पण एक्सपेरिमेंट करायचंय की अरे, मी कधीच कुठल्या अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं नाही, सो मलाही बघायचं होतं की मी काय करू शकते आणि मी काय नाही करू शकत आहे. सो आय एम स्टील एक्सप्लोरिंग, आणि आता ही नशिबी आली माझ्या भूमिका, तर मला मजा आली फार करताना. पण तू भूमिकेचं सोनं केलेलं दिसतंय त्याच्यावर ना, एकतर आउटलुक पण सगळा आणि एकंदर तुझा पाहिला अपिअरन्स त्याच्यावरचा शोभून दिसते. थँक्यू ताई. ऍक्च्युली मी ह्याचं क्रेडिट घेईन, मी असं नाही म्हणणार, कारण खूप मेहनत आहे याच्या मागे. मी शारीरिक दृष्ट्याही मेहनत घेतली, मी मानसिक दृष्ट्याही मेहनत घेतली, आणि ऑफकोर्स इतकी ब्रिलियंट टीम होती माझ्यासोबत. तुम्ही पोस्टरवर बघता हे तर सगळे होतेच आर्टिस्ट, पण आमचे दिग्दर्शक, आमचे प्रोड्युसर, आमचा डीओपी सिद्धेश मोरे, इतकी कूल टीम मी कधीच नाही पाहिली आतापर्यंत. ह्या माणसाला मी कधीच चिडचिड करताना पाहिलं नाही. एवढे प्रॉब्लेम झाले आमच्या शूटवर, इनफॅक्ट आता सुद्धा पोस्ट प्रोडक्शन मध्ये. या माणसाने कूल कधीच त्याचा गमावला नव्हता. इतका मस्त हा दिग्दर्शक आहे, झिरो इगोच नाहीये या माणसाला.
कोणीही काही आम्ही सुचवलं की सर मी असं करू का, तर हो सर तुम्हाला वाटतंय करा. नो इगो. कधीही कोणी चेंजेस सांगितले, कधीच त्यांनी नाही पटकन म्हटलं नाही. ठीक आहे मी विचार करतो, करूया काहीतरी, असंच आहे. आता आजकाल कोणाला काही म्हटलं की नाही हे चुकीचं तर लगेच इगो हर्ट होतात ना. आय एम शुअर. बट द कूलेस्ट डिरेक्टर आय एव्हर वर्कड विथ. तू पण निघून नसलेली आहे ना. आय डोंट नो. प्रत्येक हिरोईनला आजकाल पोलीस इन्स्पेक्टर वगैरे व्हायचं वाटतं. तू आता झाले. प्रत्येकीला वाटतं. हा बहुतेक आता सगळ्या हिरोईन आता पोलीस इन्स्पेक्टर वगैरे नाही, व्हायला रोमॅन्टिक नाही. करायला सगळ्यांना आवडतं. ऍक्च्युली मी सांगतो माझा अभ्यास, प्रत्येक हिरोईनला रोमॅन्टिक भूमिका करायला आवडती. पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेला कोणीच धजावत नाही, कारण की मला माहितीये मी या प्रोसेस मध्ये 3 वर्ष आहे. कारण की त्यासाठी खूप पेशन्स, खूप ताकदीची भूमिका असेल, खूप त्यासाठी वेळ द्यावा लागतो ह्या भूमिका करण्यासाठी. अभ्यास पण तेवढा करावा लागतो. डिरेक्टली अशी पीआय किंवा पीएसआय ची भूमिका नाही करताय, त्याचा डिटेलिंग मध्ये खूप अभ्यास करावा लागतात. त्यासाठी खूप जण नाही म्हणतात या भूमिकेसाठी. तुम्ही काय हिरो दिला नाही का रोमांस साठी? हा? हिरो नाही नाही नाही, गोष्टीची रिक्वायरमेंट ती नाही ना. सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा गोष्टीच्या गाभेमध्येच रोमांच अच्छा. आहे. गावाच रोमांटिक आहे, त्यामुळे मला वेगवेगळ्या रोमांच याची गरज लागली नाही. असं विनोदी कलावंत आलं की विनोदी उत्तर ऐकायला मिळतं. मगाशी मी शिकत त्याच्यावर वाटलं. ऍक्च्युली अशी की आतापर्यंत जेवढ्या तुम्ही विनोदी भूमिकांमध्ये जास्त मला पाहिलं, तर मला नेहमी असं वाटायचं की उत्तम विनोदी करणारा उत्तम सिरियस किंवा उत्तम इमोशनल करू शकतो. हे म्हणजे एक विनोदी कलाकारच सांगू शकतो. पण म्हणतात ना की तो शिक्का असल्यामुळे बऱ्याच वेळा त्याला तशा प्रकारची भूमिका मिळत नाही. आणि रमेशजींची माझी खूप जुनी ओळख आहे आणि त्याने 2-3 चित्रपट केले, पण त्यात त्यांनी चान्स मला दिला नाही. मी एक दिवशी रात्री जाऊन मागूट पकडली त्यांची. स्वप्नात म्हणतो नाही जोगसोबत. त्यांना म्हटलं की मला वेगळं असेल तर खरंच मला करायचं. त्यांनी 2-3 चित्रपट मला विचारलं, पण नाही म्हटलं, कारण वेगळी भूमिका नव्हती. यावेळी त्यांनी ठरवून वेगळी भूमिका मला दिली. आता ती खूप सरप्राइझिंग आहे. आतापर्यंत बघितलेल्या भूमिकांपेक्षा फार वेगळी भूमिका आहे. क्रेडिट मी याला देईन, रमेशजींना. दुसरी गोष्ट आमचे निर्माते म्हणजे गजानन सर, राम सर आणि अनिल सर. मी असं बघितलं की प्रॉब्लेम्स येतात, सगळ्याच झोंग आणता येतं, पैशाचं झोंग आणता येत नाही. आणि पावसाने इतके आमचे प्रॉब्लेम्स आणले, म्हणजे गुडघ्यावर पाणी असायचं रस्त्यावर शनी शिंगणापूरला. त्यांनी काहीही न म्हणता म्हणजे हा शूटिंग थांबवूया, आपल्याला सगळ्यांची तब्येत महत्वाची आहे, शेड्यूल पुढे ढकललं आणि झालेला खर्च परत त्यांनी रिवाइज केला आणि सगळा खर्च त्यांनी फिल्मसाठी केला. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या आल्या पाहिजे. कुठल्याही गोष्टीसाठी कधी आखडधार घेतला नाही आणि कामाचं म्हणाल तर नेहमीच वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सगळे कलाकार असतात. पूजाबद्दल एक सांगेन की मी पूजा पहिल्यापासून ओळख होतो, पण काम पहिल्यांदा केलं. व्हेरी प्रोफेशनल ऍक्ट्रेस, उत्तम माणूस, आणि मला असं वाटतं की मी जेवढा अभिनेत्री म्हणून काम केलं त्यात सगळ्यात बेस्ट ऍक्ट्रेस असं माझं नाही. ती आहेच, मोठी स्वभाव ती कोकणात आहे, मी पण कोकणात आहे, त्यामुळे कोकणातले लोक जमिनीवर असं काय जायला पाहिजे. असं काय नाही, मी मराठवाड्याचा, मी जमिनीवर नाही, तो कोकणाबरोबर राहतो म्हणून जमाना. पण असंच खूप छान प्रकार ह्या फिल्मचा आहे आणि मला असं वाटतं फार सरप्राइझिंग पॅकेज आहे, म्हणजे बॅकग्राऊंड वाईज सुद्धा, गाण्यांच्या दृष्टीने सुद्धा, आणि एक सुंदर पॅकेज घेऊन ही फिल्म येते सालबर्डी. आणि मला असं वाटतं की आपण म्हणतो की चांगल्या फिल्म, चांगले वेगळे विषय येत नाहीत, तर नक्कीच हा वेगळा प्रयत्न आहे निर्मात्यांचा, दिग्दर्शकांचा, सगळ्या टीमचा. तो प्रयत्न बघा तुमच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचला हवा आणि लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हा प्रयत्न आम्हाला पावती द्यायला हवी असं मला अंधश्रद्धेला खत पाणी घातलेलं नाही. खंत एवढीच आहे की जेवढा माणूस शिकतोय तेवढा याच्या आहारी जातोय. 2026 प्रमाण कमी व्हायचं तर जास्त होत चाललेलं आहे. नाशिकचं ते बॅकग्राऊंड तयार झालेली आता. हा, बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे, ते योगायोग झालेला आहे. तर यामधून तोच दाखवायचा प्रयत्न केला की आपण याच्या कुठे आहारी न जाता यामध्ये कायदा आहे, सुव्यवस्था आहे आणि आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे की आपण श्रद्धेवर भर दिलं पाहिजे, अंधश्रद्धेवर नाही. आणि मी स्वतः कुठलीच गोष्ट मानत नाही, कारण जी गोष्टीला लोक खूप वाईट समजतात ती माझ्यासाठी खूप शुभ असते. उदाहरणार्थ या सिनेमा 2023 ला घेऊन झाला, त्यावेळेस पितृपक्ष अमावस्या होते. आम्ही गोव्यामध्ये, मी, रोहित शुक्रे स्क्रीन प्ले रायटर,
आणि डीओपी माझा सिद्धेश मोरे, आम्ही त्या ठिकाणी गेलो. पित्तरपड्यावरही आम्ही लिहून झाली आणि पितृ अमावस्याला आमचा क्लायमॅक्स लिहून झाला. गाणे रेकॉर्डिंग झाले 2025ला, त्यावेळेस पितृपक्ष अमावस्या होती. आणि जो आता सिनेमा शूट झाला ऑक्टोबर नोव्हेंबर, जो आमचा 22 दिवसाचा कालखंड होता तो अमावस्याचा होता, पितृपक्ष अमावस्याचा. आमचं गाणं लॉन्च झालं जगदंबा, ती अमावस्या होती. 17 तारखेला आमचा सिनेमा रिलीज होतोय, ती देखील अमावस्या आहे. ऑटोमॅटिक घडतंय, पण का? कारण की मी कुठलीच गोष्ट मानत नाही, ती माझ्यासाठी शुभ 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 घडत जाते, जे योगाने ठरतंय ते. तर मी फक्त श्रद्धा मानतो, गणपती बाप्पाच्या पाया पडतो आणि आपलं काम, मेहनत आणि मनगटातली ताकद यालाच मानतो. तर मी म्हणजे ह्या सिनेमातून तेच दाखवायचंय की आपली मेहनत आणि श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. आणि शेवटी कायदा असतो, किती खरातने उड्या मारल्या शेवटी बेड्या पडल्याच, म्हणजे शेवटी कायदा आहेच. तसा गुन्हेगाराला बेड्या देण्यासाठी आमच्या इथं पीआय मनोरमा आहे, आणि किती चाणाक्ष पद्धतीने ती गुन्हेगाराला पकडते आणि शिक्षा देते, तो म्हणजे आमचा सालबर्डी सिनेमा. म्हणजे जाताना मेसेज तो 200% देऊन जाणार आहे आणि हे शिकवणार आहे. भोंदूगिरी, कर्णिकांड याच्यावरती विश्वास ठेवू नका, याच्या आहारी जाऊ नका, हा एक कन्फर्म मेसेज आहे, गॅरंटेड. सोनालीचं डान्स टाकलाय आयटम सॉन्ग, ते केवळ मसाला म्हणून लोकांना मुळात स्क्रिप्टची रिक्वायरमेंट आहे, काहीतरी गावामध्ये जत्रा म्हणजे यात्रा भरलेली आहे, तर त्यासाठी मनोरंजन हवं आहे. आणि मनोरंजन करण्यासाठी, उत्तम काम करण्यासाठी किंवा तेवढ्या गाण्याला 200% न्याय देण्यासाठी सोनाली कुलकर्णी एक अभिनेत्री म्हणून मला योग्य वाटलं, आणि म्हणून मी त्यांना या सिनेमामध्ये कास्ट केलं. तुम्ही जे कलाकार घेतले ते असे कलाकार घेतलेत की जे प्रत्येक जण एक इंडिपेंडंट फिल्म करू शकतो, अशा ताकदीचे फिल्म कलाकार घेतलेत. तर असा शब्द दिलाय त्यांनी, शब्द दिलाय. अमावस्याला स्क्रिप्ट लिहिलं वगैरे ते मान्यवर असतं. शांताराम बापू त्यांच्या पिक्चरच्या मुहूर्तच अमावस्याला करायचे, तर त्यामुळे उलट मान्यवरती तुम्ही दुसरे शांताराम बापा पीआय मनोरमा भूमिकेबद्दल मॅमनी सांगितलं, तर त्यासाठी शूटिंग 18 तास 20 तास आमचं चालायचं. मुहूर्तानंतर योगायोगाने पावसाचं चक्र सुरू झालं. त्या पावसामध्ये तंत्रज्ञ टीम, कलाकार टीम काम करतच होती. रात्री आमचं 2ला पॅकअप झालं, तर दुसऱ्या दिवशी 6ला मॉर्निंगला आमचं शूट असायचं. तर 6ला मॅम रेडी असायच्या, फक्त 2 तास आराम करून सुद्धा. 16 तास, 18 तास डाईट वरती असायच्या, कधी कधी 24 तास देखील काही नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे, हे फक्त आम्हा सर्वांना माहित आहे की एवढे पेशन्स ठेवून 20 तास काही न हे करता वर्कआउट करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि मॅमच्या बाबतीत सांगायचं झालं तर छोट्यातल्या छोट्या कलाकाराला देखील क्यू देण्यासाठी थांबणं, किंवा प्रत्येक ठिकाणी हजर जबाबी थांबणं. तर तुम्ही जे म्हणला की पोलाइटनेस, तर डाऊन टू अर्थ, तर ते प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे सपोर्टिव्ह टेक्निकल टीम, कलाकार टीम, सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालणारे कलाकार म्हणजे मी प्रत्यक्षात अनुभवली आणि पाहिलेली. विशेष म्हणजे मागील 15 दिवस आणि पुढील 15 दिवस, 1 महिना सालबर्डीसाठी कॅम्पेन सर्व कलाकार करतात. मॅम पण त्यासाठी डे नाईट मेहनत घेतात. ही एक दिग्दर्शक म्हणून किंवा निर्मात्याच्या वतीनं आमच्यासाठी किती महत्वाची गोष्ट आहे सिनेमा प्रमोट करण्यासाठी मेहनत घेणं. तर खूपच कौतुक. सगळ्यात आधी तुम्ही सगळे इथे आलात आमच्या फिल्मसाठी, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. मी याच्यात भंडारी नावाचं कॅरेक्टर करतोय, जो गावातला एक प्रतिष्ठित माणूस आहे, आणि मला प्रतिष्ठित माणसाचा रोल दिला त्याबद्दल रमेशचे खूप खूप आभार. फिल्म बद्दल फार काही बोलता येणार नाही, कारण त्या फिल्मचं जॉनरच सस्पेन्स थ्रिलर असं आहे. पण रमेशची आणि आमची खूप जुनी मैत्री आहे, जसं अंशू म्हणाला. तर त्याचे मी आधीचे सिनेमे पाहिले होते, आणि तो ज्या पद्धतीने काम करत होता ते खरंच खूप कौतुकास्पद होतं, कारण आम्ही त्याचा प्रवास खूप आधीपासून पाहिलाय. तर या फिल्मच्या संदर्भात जेव्हा त्याने मला विचारलं, मला गोष्ट खूप आवडली. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं कारण होतं, जे पोस्टरवर तुम्हाला लोक दिसतात, कारण मला प्रचंड इच्छा होती सगळ्यांबरोबर काम करायची. मग शशांक शिंदे असतील किंवा गिरी सर असतील. मी पूजाबरोबर एक सिनेमा केला होता आधी, तर मला म्हणजे या निमित्ताने सांगायला खूप आवडेल. तो आय थिंक तिच्या करिअरच्या सुरुवातीच्याच काळातला सिनेमा होता. त्यानंतरची पूजा मला वाटलं होतं, कारण मी बऱ्याच नट्यांबरोबर काम केलंय, त्यांच्यात खूप ड्रास्टिक चेंज होतात. पण पूजा ज्या फर्स्ट फिल्मला जशी होती तशीच ती या फिल्मच्या वेळेसही होती. हे खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे नो डाऊट की सुपरस्टार आहे, तिचे टँट्रम किंवा तिचं सगळंच सहन करावं लागलं असतं दिग्दर्शक आणि निर्मात्यांना, पण त्याच्यातला एकही म्हणजे काहीच नव्हतं. आणि हे आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं.
म्हणजे मी किंवा अंशुमन किंवा ओंकार आम्ही तिघांनी खूप काम केलं एकत्र. पण या सगळ्यांबरोबर काम करण्यात ना एक वेगळीच मौज होती. म्हणजे गिरीश सरांबद्दल सांगायचं तर एवढं फोकस असणं, म्हणजे जेव्हा सीन आमचा सुरू असायचा, कारण त्याने आम्हाला घेतलं होतं त्याबद्दल सिरियस फिल्म मध्ये, त्याच्याबद्दल त्याचं पहिल्यांदा खूप कौतुक. कारण आम्ही सेटवर सतत काहीतरी टिंगल टवाळी काहीतरी सुरू असायचं, पण ते ज्या पद्धतीने फोकस असायचे सीन मध्ये, की ते खूप शिकण्यासारखं होतं. की तुम्ही जेव्हा सीन मध्ये असता तेव्हा सीन मध्येच असलं पाहिजे, जेणेकरून ते रिफ्लेक्ट होतं तुमच्या कामात. तर ते त्यांच्याकडनं शिकता आलं. शशांक दादांबद्दल सांगायचं तर खूप प्रचंड वाचन, प्रचंड हुशार असलेला माणूस. म्हणजे कुठचंही क्षेत्र घ्या, नाट्य असेल, सिनेमा असेल, साहित्य असेल, त्यांना प्रचंड माहिती आहे सगळ्यांबद्दल. तर तो एक फायदा झाला त्यांच्याबरोबर, कारण आमचं वाचन नाहीये, आम्ही फक्त माणसं वाचतो, ती पुस्तकं वाचतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त ज्ञान आहे. तर ते त्या निमित्ताने आम्हाला थोडंसं आमच्या झिरपलंच आहे थोडंसं. आणि इतर कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर ओंकार, म्हणजे मी तुम्हाला सांगेन या फिल्म मध्ये ना खूप सरप्राईज एलिमेंट आहे. म्हणजे असे ऍक्टर आहेत ज्यांना तुम्ही या आधी या भूमिकांमध्ये पाहिलं नसेल, तर ते थोडंसं म्हणजे फिल्म करण्यामागचं आणखीन एक कारण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मुलगा समोर बसला ना, त्याच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होत्या. कारण त्याच्यात त्याने एक छोटासा रोल केलाय आणि आम्ही 14 तास शूट करायचो. त्यात त्याचा एक सीन आहे आणि तो ज्या पद्धतीने त्याच्यात त्याने काम केलं त्याचं खरंच खूप कौतुक. कारण या अशा वयात एवढ्या समंजसपणे आणि एवढ्या ठहरावाने काम करणं खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे लहान मुलं बऱ्याचदा आपल्याला शिकवतात, त्याने आम्हाला या फिल्मला शिकवलं. तर असं सगळं आहे. आणि 17 एप्रिलला फिल्म रिलीज होते, तर तुम्ही सगळ्यांनी जरूर बघा आणि त्याबद्दल चांगलं चांगलं लिहा. कारण माझं असं म्हणणं आहे की जेवढा टीव्ही मीडिया जेवढा सशक्त आहे, त्याहीपेक्षा प्रिंट मीडिया जास्त सशक्त आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त आमच्या सिनेमांबद्दल लिहा. आणि जाता जाता मी फक्त आमच्या निर्मात्यांबद्दल सांगू इच्छितो की हे दोघे तर आहेतच, पण आमचे ते अनिल पाटील सर किंवा या तिघांनी ज्या पद्धतीने आमची काळजी घेतली सेटवर, कारण नैसर्गिक आपत्ती एवढी होती फिल्मच्या दरम्यान, कारण आम्हाला शेड्यूल थांबवावं लागलं, कारण प्रचंड पाऊस होता. पण त्याही काळात ते ज्या पद्धतीने सगळ्या दिग्दर्शकाच्या किंवा ज्या कलाकारांच्या मागे उभे राहिले, त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून कौतुक. मी फक्त प्रोड्युसर आहे, पण आता त्यांनी माझ्याकडे माईक दिलाय तर ठीक आहे, आता मी ती पण भूमिका निभावतोय. सालबर्डी नावाचा जो आम्ही पिक्चर आणतो आहोत, तर गाव जे होतं नेवासा तालुक्यामध्ये एक गाव आहे, त्याचं नाव आहे चांदा. ही घटना 1992 ठिकाणी घडलेली घटना आहे. त्याचा रेफरन्स घेऊन आम्ही हा मूवी बनवला आहे. ठीक आहे. तर घटना काय ही घटना सिनेमा बघावा लागेल याच्यासाठी. ठीक आहे. तर सगळं जर सांगितलं तर आज तो सस्पेन्स कमी होऊन जाईल. तर आज जे काही आपल्या समाजामध्ये चुकीच्या घटना घडत आहेत, कुणी बिल्डर आहे तो काही चुकीच्या घटना करून त्याचा ग्रोथ करण्याचा प्रयत्न करतोय, कोणाला खजिना हवाय त्याच्यासाठी तो चुकीची काही घटना करतोय. आपण असं म्हणू की ब्लॅक साइड ऑफ सोसायटी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण, की आपल्या समाजामध्ये ब्लॅक मॅजिक आहे, करणी आहे, असे खूप चुकीचे प्रकार घडत जातात. त्याचा एक अनुषंगाने हा मूवी बनवलेला आहे की जेणेकरून आपण ह्या लोकांपासून कसं वाचू शकतो, त्या लोकांना आपण दूर कसं ठेवायला पाहिजे आणि समाजाला आपण प्रबोधन करून याच्यामधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता लेटेस्ट मध्ये तुम्हालाही माहित असेल, तुम्ही आता न्यूजचे लोक आहात, आता फार नाशिक मधलं एक फार मोठं प्रकरण गाजत आहे, ते आजही आपल्या समाजामध्ये घडत आहे. तर आपण काहीतरी याच्यासाठी करू शकतो का, हा विचार धरून आम्ही हा मूवी केला. नावाबद्दल सांगा. मूवीचं नाव सालबर्डी आहे. गाव आहे त्याचा अर्थ सालबर्डी नाव